काल राईस वॉटर ट्रेंड होता, आज आईस फेशियल व्हायरल, उद्या कदाचित अजून काही नवीन येईल. प्रत्येक ट्रेंड फॉलो करणं खरंच गरजेचं आहे का? व्हायरल झालंय म्हणून ट्राय करताय? थांबा, आधी हे जाणून घ्या. पुढील गोष्टी चेहऱ्यावर कधीच लावू नका. पहिलं, पिंपल्सवर टूथपेस्ट, ते स्किन जाळू शकते. टोमॅटो आणि लेमन ज्यूस याने स्किन बर्न, ब्लिस्टर्स फॉर्म होतात, स्किन सेन्सिटिव्ह होते, तसेच पिगमेंटेशन वाढू शकते. हार्श स्क्रब यामुळे स्किन बॅरियर खराब होते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइड क्रीम वापरू नका. स्टिरॉइड क्रीमने सुरुवातीला ग्लो येतो, पण लॉंग टर्म यूज केल्यानंतर स्किन डॅमेज होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही ॲक्टिव्ह सिरम वापरू नका. चुकीच्या वापरामुळे स्किन बॅरियर डॅमेज होते. याने रेडनेस, बर्निंग सेन्सेशन, पिगमेंटेशन, पिंपल्स वाढू शकतात. प्रत्येक व्हायरल स्किन केअर ट्रेंड ब्लाइंडली फॉलो करू नका. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, आज आपण AIच्या युगात जगतो, जिथे इमेज आणि व्हिडिओ काही सेकंदात एडिट किंवा जनरेट केले जातात. यामुळे सोशल मीडियावर दिसणारे प्रत्येक स्किन बिफोर आणि आफ्टर फोटो खरेच असेल याची खात्री नसते. म्हणून फक्त फोटोवर विश्वास ठेवू नका, तर सायंटिफिक ट्रीटमेंट, क्लिनिकल एक्सपर्टीज, जेन्युइन पेशंट रिझल्ट यावर विश्वास ठेवा. एका दिवसात किंवा काही तासात ड्रॅमॅटिक स्किन ट्रान्सफॉर्मेशन होणे शक्य नाही. स्किन केअरमध्ये पेशन्स आणि कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. रिअल रिझल्ट दिसण्यासाठी आठवडे ते महिने लागू शकतात. त्यामुळे डॉक्टरांना कन्सल्ट केल्याशिवाय काहीही वापरू नका. तुमची स्किन प्रेशियस आहे, तिला खराब करू नका.